शिवसकाळ मित्रांनो, मी रोहित. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेवित रोहित. आणि सकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि माझ्या यूट्यूब जर्नीची सुरुवात होते. आज मी माझा पहिला मोटो ब्लॉग बनवतो आणि मी चाललो आहे शिवनेरीला. डोंबिवली शिवनेरी माझा प्रवास आहे आणि टोटल 120 किलोमीटरचा प्रवास आहे. माझ्यासोबत आहे माझी वाईफ पूजा आणि आपली फेवरेट बाईक चार्ली. चला सुरुवात करूया माझ्या पहिल्या मोटो ब्लॉगला. शिवसकाळ मित्रांनो, मी आता आहे कल्याण मुरबाड रोडला. घरातून निघाल्यावर सर्वात आधी पेट्रोल टाकला, आपल्या चार्लीचा खाऊ दिला आणि आता मी निघाले आपली पहिली मोहीम किल्ला शिवनेरी. थोडं मला सांभाळून घ्या, कारण मी सर्व फुटेज फोनमधून काढले आहेत, त्याच्यामुळे थोड्या क्लिअर नसतील. मित्रांनो, मला असं वाटलं आपल्या यूट्यूब जर्नीची सुरुवात करतो आहे तर एक चांगल्या ठिकाणी जाऊन सुरुवात करूया. मग ठरवलं शिवनेरीला जाऊन आपल्या महाराजांच्या चरणी आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया. आणि असं बोललं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो, तर कायमच असतो आपली आई, बहीण, वाईफ. त्याचप्रमाणे आपले मित्र, भाऊ, त्या सर्वांचा खूप सपोर्ट असतो. तुम्हाला माहितीच असेल, यूट्यूबर, मराठी यूट्यूबर वंडर वी सिद्धेश यांचे सर्वा आमचे गुरुबंधू सिद्धेश गोसावी. त्याचप्रमाणे निखिल भाऊ आहेत, अजित भाऊ आहेत, आनंद भाऊ आहेत, मंदार दादा, अभिषेक दादा यांच्यासोबत मी राईडला जातो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, खूप काही ते लोक सांभाळून घेतात. आणि मी राईडला सुरुवात त्यांच्यासोबत केली. माझी गाडी नवीनच होती, अराऊंड 100-200 किलोमीटर झाले असेल आणि त्यांच्यासोबत मी राईडला गेलो होतो. तुम्ही रस्ता बघू शकता, खूपच खराब आहे, चिखल आहे पूर्ण रस्त्यावरती. गाडीचा स्पीड, गाडी खूपच सरकते. आणि जसं जसं आपण पुढे चाललो आहे तसं तसं माळशेज घाटचे डोंगर जवळ येत आहेत. खूप मस्त वाटतं आणि संडे राईड बोलल्यावरती खूप एक्साइटमेंट असते. रात्रभर झोप नाही लागत. कालच गाडी वॉश वगैरे करून ठेवली होती, बोलो सकाळीच लवकर निघू. आणि आपल्या राईडला निघालो मी शिवनेरीच्या दिशेने. रस्ता आय थिंक हा डबल लेन बनवत आहेत, त्याच्यामुळे खूपच रस्ता खोदून ठेवला आहे. आणि हा आहे आपल्या माळशेज घाटचा नजारा, खूप मस्त वाटते. पण आज वर्दळ थोडी कमी आहे. माळशेज घाटमध्ये पोचलोय आता. रस्ता खूप खराब आहे एकदम. पूर्ण आय थिंक तो रस्ता डबल लेन बनवत आहे, त्याच्यामुळे पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे आणि एवढा चिखल झाला आहे. कोणाचा जर प्लॅन असेल माळशेज घाटमध्ये यायचा तर अजिबात येऊ नका. आता थोडा रस्ता होऊन दे मग या. मस्त गरमागरम मॅगी खाल्लेलं आहे, आता ब्लॅक कॉफी आणि आता मस्त वातावरण आहे इथे. आणि आता इथे थोडा वेळ थांबतो, 5-10 मिनटं, आणि मग त्याच्यानंतर आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जाऊ. जाम भारी वाटते सकाळी सकाळी आल्यावरती. गरम गरम मॅगी खाल्ले आणि आता एक कॉफी. वातावरण छान आहे, अजून थंडी वगैरे पडायला काय सुरुवात नाही झाली. थोडासा फॉग आहे, झुकं बोलतात त्याला, थोडंसं एकदम आहे. बाकी काय असं वाटलं नाही कुठे की पावसाळ्यामध्ये जो क्लायमेट असतो माळशेज घाटचा तो आता नाही आहे. पण मजा येते सकाळी त्याच्या थंड वातावरणामध्ये. उन्हापेक्षा हे बरं. आता आम्ही फटाफट जाऊ शिवनेरीला थोडा वेळ थांबू आणि मग तिथून निघू. कारण आता जाता आय थिंक दुसरा रोड बघायला पाहिजे, बदलापूर मार्गे वगैरे, कारण येताना एवढी हालत खराब झाली, एकदम भयानक रोड. आता मी निघालो आहे माळशेज घाटातून शिवनेरीच्या दिशेने. मस्त नाश्ता वगैरे झाला. माळशेज घाट ते शिवनेरी अंतर आय थिंक 9 ते 10 किलोमीटर असेल. मी माळशेज घाटाच्या वरती पहिल्यांदा झालो आहे. खूप सारे मस्त नजारे आहेत. मेन म्हणजे रस्ता खूप चांगला आहे माळशेज घाटच्या वरती. तुम्ही बघू शकता डोंगर, बाजूला शेती, खूप छान आहे. मित्रांनो, हा नाणेघाट आहे आणि नाणेघाट चढत असताना मी तुम्हाला एक शिवनेरीबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. शिवनेरी किल्ला ह्याचा इतिहास खूप जुना आहे, कारण सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा नाश केला आणि जुन्नर येथील सर्व परिसरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर सातवाहनानंतर शिवनेरीवरती चालुक्य आणि राष्ट्रकूट ह्या राजवटीच्या सत्तेखाली होता. त्याच्यानंतर 1170 ते 1308च्या सुमारास यादवानी ते आपलं
राज्य स्थापन केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झालं. त्याच्यानंतर इसवी सन 1595मध्ये किल्ला जुन्नरपर्यंत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629मध्ये जिजामाता गर्भवती असताना शहाजनी त्यांना 500 सैनिकांच्या सोबत रातोरात शिवनेरीवरती नेले आणि शिवनेरी गडावरती श्री भवानी मातेचं मंदिर आहे. शिवाईला जिजाऊने नवस केला की जर आपल्याला पुत्र प्राप्त झाला तर तुझे नाव ठेवेन. त्याप्रमाणे आपल्या महाराजांचे नाव शिवाजी आहे. पुढे इसवी सन 1668मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला परत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे 38 वर्षानंतर 1716मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाही आणला आणि नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. आणि असा हा इतिहास आहे. जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगितला. पुढे जात असताना मित्रांनो, हा जो रस्ता आहे आपल्याला शिवनेरीच्या पायथ्याशी घेऊन जातो आणि शिवनेरी गड चढत असताना आपल्याला 7 दरवाजे लागतात. एक भक्कम त्याचं बांधकाम केलेलं की शत्रूला असं लगेच पोचू शकणार नाही वरती. त्यासाठी पहिला दरवाजा लागतो महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा. हे आपण बघू शकता कमान आहे शिवनेरीच्या किल्ल्याच्या तिकडे जात असताना. आणि इथे आपल्याला दिसतोय महाराजांचा अश्वरूढ पुतळा एकदम शानमध्ये उभं आहे. मराठ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, तुम्हाला दरवाजाबद्दल सांगत होतो. तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा, चौथा दरवाजा आहे हत्ती दरवाजा, 5वा शिवाई देवी वाजा, 6वा मेणा दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. असा हा इतिहास आहे जो तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. फायनली आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. खाली गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि मेन गेटवरती 20 रुपये एंट्री फी आहे. ते 20 रुपयाची पावती दिलेली आहे. आणि बाईकसाठी 20 रुपये. हां, माहीत नाही कशासाठी आहे, पण इथे तर घेत नाहीत, पण इथे आम्ही पार्क केलेलं आहे. बाईकसाठी 20 रुपये आहेत. आणि अजून आता भरपूर चढायचं आहे. बघू. 2.5 तास लागतात. पूर्ण किल्ला फिरायला 2.5 तास लागतात. आता बघू किती वेळ लागतोय तो. महाराजांचं जन्मस्थळ आणि त्याच्या मागच्या बाजूला बरोबर हे बदामी तलाव आहे. खूप असं प्रशस्त तलाव आहे आणि अजून त्याच्यामध्ये पाणी वगैरे व्यवस्थित क्लीन पाणी आहे एकदम. आणि हा आय थिंक मध्ये जो एक स्तंभ दिसतोय हे पाण्याचं मोजमाप करण्यासाठी असावा असं मला वाटतं. त्याच्यासाठीच असावा. खूप मोठं तलाव आहे. इथे बघून एक एवढं मस्त वाटलं, कारण ह्या किल्ल्यावरती स्वच्छता एवढी छान ठेवलं आहे, मेंटेन ठेवला आहे हा किल्ला एकदम. कारण आम्ही जेव्हा जिथून एंट्री केली तिथे तर आम्हाला म्हणजे पाण्याच्या बॉटल वगैरे अलाउड नाहीत. आणि जर पाण्याच्या बॉटल घेऊन आला तर 100 रुपये डिपॉझिट तुम्हाला तिथे द्यावं लागतं. आणि खाली गडावरून आल्यानंतर ती जी आपण नेलेली बॉटल आहे ती त्यांना परत दाखवायला लागतं. त्याच्यानंतर ते लोक डिपॉझिट परत करतात. पण ह्या किल्ल्यावरती साफसफाई खूप छान ठेवलं आहे, खूप व्यवस्थित ठेवला आहे किल्ला. आणि किल्ल्याच्या वरती प्यायचं पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे काय घाबरू नका. जर खाली आपल्याला बॉटल काढून घेतले तर आपल्याला वरती किल्ल्यावरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हा मस्त. आणि हे आक्रमण केलेलं परकीयाने आपल्यावरती त्याच्यामुळे हा किल्ल्याचा हे तुटलेला भाग आहे. ते शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला तो किल्ला तसाच्या तसा आहे.
ही किल्ल्यावरची आहे मशीद, कमानी मशीद एवढीच आहे आणि खालती पाण्याची टाकी. या ठिकाणाचं नाव आहे कडेलोट ठिकाण. इथून महाराज जे चुकीचं काम करायचे त्यांचा इथून कडेलोट व्हायचा. रस्ता बघा खूप मस्त. आपण बघू शकता किल्ल्यावरून आपल्याला पूर्ण जुन्नर सिटी बघायला मिळते. जय शिवराय मित्रांनो, फायनली आमचा शिवनेरी किल्ला फिरून झाला आहे. खूप मस्त किल्ला आहे आणि एवढा मेंटेन ठेवला आहे सगळं, कुठेही घाण कचरा काहीच नाही. तुम्ही पण या आणि इथे येऊन काही कचरा वगैरे करू नका, फोटो काढा, मस्त एन्जॉय करा. खूप सारे व्ह्यूज आहेत वरती, शिवाई देवीचं मंदिर आहे तिथे जा. त्याच्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे जुन्नर टू डोंबिवली. आता थोडंसं काहीतरी खाऊ किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आम्ही डोंबिवलीला जाऊ. मित्रांनो नक्की कमेंट करा माझा ब्लॉग कसा वाटला. माझा छोटासा प्रयत्न आहे, माझा पहिला ब्लॉग आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रैवित रोहित. बाय.